सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। माननीय शशिकांत शिंदे साहेबांचा, माननीय सत्यजित सिंह पाटणकर दादांचा। अरे कोण आला रे, कोण आला? जय भवानी, जय भवानी। असं सगळ्यांचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उपस्थित चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले या अंगाजीचे सगळे सहकारी मित्र, हा असा मेळावा आयोजित करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते सत्यजित पाटणकर, आमचे सहकारी मित्र विक्रमसिंग पाटणकर आणि उपस्थित बंधू भगिनी। लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि त्या निमित्ताने सगळ्या देशामध्ये, राज्यामध्ये चर्चा। ही जी निवडणूक आपण आता समोरतोय ही सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे। सातारा जिल्हा हा देशाचा एक आगळा जिल्हा आहे। स्वातंत्र्याचा कालखंड जेव्हा होता, गुलामगिरीमध्ये आपण होतो, त्यावेळेला या देशामध्ये स्वातंत्र्य मिळण्याच्यासाठी ज्या जिल्ह्याच्या लोकांनी प्रचंड त्याग केला, इतिहास निर्माण करून ठेवला, त्याच्यामध्ये साताराचा उल्लेख करावा लागेल। अनेक मान्यवर त्यांनी यासाठी खस्ता खाल्ल्या, आयुष्याचा उरेलीचा काळ झुकून दिला आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन हा रुजवण्याच्यासाठी ज्यांनी कष्ट केले 47च्या नंतरच्या काळात, त्याच्यामध्ये पुन्हा सातारा जिल्ह्याचा उल्लेख करावा लागतो आणि त्याचं महत्त्वाचं कारण या जिल्ह्याच्या जुन्या सातारच्या एक सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांनी स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन करण्याच्यासाठी घेणं शक्य आहे या संबंधीचा इतिहास घडवला। कोणीतरी सांगितलं म्हणजे की या निवडणुकीमध्ये आम्ही काय करणार, त्याच्यामध्ये मागणी केली की चव्हाण साहेबांना भारतरत्न द्या। आनंद आहे, तुम्हाला मला प्रत्येकाला आनंद आहे आणि मला आनंद आहे ही मागणी करणारे आत्तापर्यंत चव्हाण साहेबांच्या विचाराचा जोर आम्ही कधी पाहिले नाही। अनेक आम्ही त्यांच्यासाठी गोष्टी केल्या। पी जी फास्टांनी करारमध्ये सूतस्थळ निर्माण केलं आणि महाराष्ट्राचे नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरचे लोकसुद्धा चव्हाण साहेबांच्या संबंधी संगमावर श्रद्धा अर्पण करण्याच्यासाठी येत असतात। आम्ही लोकांनी महाराष्ट्रात असो, दिल्लीमध्ये असो, चव्हाण साहेबांचं नाव कसं राहील या संबंधीचे अनेक उपक्रम हातामध्ये घेतले। मुंबईमध्ये या अनेक उत्तम संस्था आहेत, त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ही संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये महाराष्ट्राच्याच नाही देशासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार निर्णय सगळ्या पक्षाच्या लोकांना घेऊन केला जातो आणि एक उत्तम स्मारक आज
दिल्लीमध्ये अनेकांना माहीत नसेल, देशाच्या पार्लमेंटमध्ये आज गेल्यानंतर सभागृहात जर फाऊल टाकायचं असेल तर पहिल्यांदा तिथं आम्ही चव्हाण साहेबांचा पुतळा उभा केला आहे, त्याला नमस्कार करूनच लोकांना आज जावं लागतं. या देशाचं संरक्षण मंत्री म्हणून चव्हाण साहेबांनी काम केलं, त्या खात्यामध्ये मी काम केलं, त्या खात्यामध्ये पृथ्वीराजांनी काम केलं आणि संरक्षण खात्याचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या दानामध्ये एक कर्तव्यगार संरक्षण मंत्री म्हणून चव्हाण साहेबांचा पुतळा आम्ही तिथे उभा केलेला आहे. देशाच्या रक्षणासाठी ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे ते घटक ज्यावेळेला आपल्या कार्यालयामध्ये जातात त्यांच्यासमोर प्रथम चव्हाण साहेबांचं दर्शन होतं. अशा अनेक गोष्टी चव्हाण साहेबांच्या योगदानाच्या संबंधीची कायमची नोंद व्हावी म्हणून सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. आणि त्यामुळं हा विषय आम्ही कधी निवडणुकीचा केला नाही, हा विषय आम्ही कधी मतं मागण्यासाठी केला नाही. तेव्हा आज मी पहिल्यांदाच इतक्या ठिकाणी त्या संदर्भात काय केलं याचा उल्लेख या ठिकाणी करतो. ठीक आहे, निवडणुका आल्या, निवडणुकीच्या दृष्टीने आपली धोरणं आपला कार्यक्रम हा त्या ठिकाणी मांडण्याची जबाबदारी आहे. आज अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत, ज्या 4-5 प्रश्नांचा उल्लेख पृथ्वीराजांनी या ठिकाणी केला. महागाईचा सारखा प्रश्न आज ज्याचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला. काय स्थिती आहे महागाईच्या संदर्भात? घर चालवणं आमच्या भगिनींना अवघड झालं, गाडी चालवणं अवघड झालं. 2014मध्ये पेट्रोलचा दर 71 रुपये होता. मोदी साहेबांनी जाहीर केलं की हातात सत्ता आल्यानंतर 50 दिवसाच्या आत मी पेट्रोलचे भाव खाली आणतो, डिझेलचे भाव खाली आणतो. आज निश्चितला 3650 दिवस मोदींचं आश्वासन होऊन झालेले आहेत. पेट्रोलचे भाव खाली आले का? त्यावेळेला जो काही भाव होता ज्याचा उल्लेख त्यांनी 15 दिवसात खाली आणतो म्हणून केला, त्या 14 साली 71 रुपयाचा दर आज तो 106 रुपयावर गेलेला आहे. आणि त्याचा उल्लेख त्यांनीच केला की गॅसचं सिलेंडर ज्याची किंमत त्यावेळेला 2014ला 410 रुपये होते, ती आज 1160 झालेली आहे. कुठल्याही आयटम तुम्ही घ्या, मोदींच्या राज्यात महागाई कमी झाली नाही, ती वाढली. बेकारीचा प्रश्न त्यांनी अनेक ठिकाणी सांगितलं की आम्ही ही बेकारी संपवणार आहोत. जगामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन नावाची एक संघटना आहे, जागतिक संघटना आहे. आणि जगाच्या नव्या पिढीला किती टक्के लोकांना काम करण्याचा अधिकार मिळाला याचं संशोधन अभ्यास ही संस्था करत असते. आणि त्या संस्थेने हल्लीच एक निष्कर्ष काढला आहे की भारतामध्ये जे 100 तरुण असतात त्याच्या 87 तरुणांना नोकरी नाही आणि ते बेकार आहेत. कशी बेकारी घालणार? याचा अर्थ एकच आहे, मोदी साहेबांनी आश्वासनं खूप दिली. उद्या ते या ठिकाणी येतात, करायला येत आहेत. मला असं वाटतं की त्यांना प्रश्न विचारायचा लोकशाहीमध्ये आपल्याला अधिकार आहे की या गोष्टी तुम्ही करतो म्हणला, 2 वर्षात करतो म्हणला, 2 संपाने. आता 10 वर्ष होऊन गेली, त्याच्या कोणत्या गोष्टीची तुम्ही सोडवणूक केली हे या ठिकाणी सांगायची गरज आहे. माझ्याकडे असताना माझ्या मोबाईलमध्ये 10 वर्षापूर्वीचं सत्तेत येण्याच्या आधीचं त्यांचं भाषण आहे. त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मनमोहन सिंगच्या राज्यामध्ये इतकी महागाई वाढली, माझ्या हातात सत्तेत येण्याच्यानंतर इतक्या भावाला मी कमी करतो. ते भाषण ऐकलं तरीसुद्धा आपल्या लक्षात येईल की भाषणं अनेक केली, आश्वासनं अनेक दिली,
त्याची 50% सुद्धा गोष्टी या त्यांनी खुल्या केलेल्या नाहीत आणि त्यामुळं आज ते देशाची सत्ता पुन्हा मागण्याच्यासाठी आज आलेली आहे. टीकाटिप्पणी हा त्यांचा स्वभाव आहे. स्वतः काय केलं हे सांगायचं नाही. त्यांची भाषणं आम्ही अनेक ठिकाणी ऐकतो. टीका कुणावर करतात? टीका करतात राहुल गांधींच्यावर, शहाजादा म्हणून त्यांचा उल्लेख करतात. आणि ज्या तरुणानं या देशाच्या एकंदर स्थितीचा अभ्यास करण्याच्यासाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पदयात्रा काढली, कोट्यावधी लोकांशी सुसंवाद केला, त्यांचं दुखणं समजून घेतलं आणि देशाच्या भल्याच्यासाठी काही ठोसपणानं पावलं टाकली त्याची आवश्यकता आहे याची मांडणी ते करत आहेत. त्याचं कौतुक करायचं सोडा, कधीच कधी वाईट बोलू नका. टीकाटिप्पणी करतात जवाहरलाल नेहरूंचा. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सवन घरादाराचा विचार ज्या कुटुंबाने केला नाही, आयुष्याची 13 वर्ष इंग्रजांच्या तुरुंगात ज्यांनी घालवली आणि 47 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचा कारभार संसदीय लोकशाही पद्धतीनेच चालेल यासाठी ज्यांनी रचना उभी केली आणि जगामध्ये या व्यक्तिमत्वाला एक प्रतिष्ठा होती. त्या जवाहरलाल नेहरूंच्या टीकाटिप्पणी अनेकांच्यावर याच पद्धतीनं सिंगलच्या होईल. आणि कोण करतो आहे तर देशाचे प्रधानमंत्री करत आहे. प्रधानमंत्री पद ही एक संस्था आहे, इन्स्टिट्यूशन आहे. तिची इज्जत ठेवली पाहिजे, आम्हालाही मान्य आहे. आम्ही अद्याप त्यांची ठेवतो, संसदेमध्ये सभागृहात सुद्धा ठेवतो, व्यक्तींच्या वेळीसुद्धा ठेवतो. पण तुम्ही जी ठेवली आणि त्यांनी या पद्धतीची वक्तव्य केली तर त्या पदाचा गरिमा हा राहू शकत नाही. आणि या देशामध्ये अनेक प्रधानमंत्री होऊन गेले, पण ही स्थिती कधी कोणाच्या कारखान्यामध्ये झाली निदान मी तर पाहिले नाही. मी इंदिरा गांधींच्या नंतर जेवढे प्रधानमंत्री झाले त्या सगळ्यांचा कालखंड हा जवळून पाहिलेला आहे. कधीही आम्हाला हे ऐकायला मिळालं नाही की आज मोदींच्या रूपानं ऐकायची स्थिती या ठिकाणी निर्माण झाली. आणि त्यामुळे आपल्याला विचार करायचा, देश यांच्या हातात ठेवायचा का, देशाचे प्रश्न सोडवायचे का नाही, देशासोबतचा शेतकरी असेल, देशासोबतचा कामगार असेल, देशासोबतचा कष्टकरी असेल, देशासोबतच्या महिला असतील, आदिवासी असतील, या सगळ्यांच्या हिताची जपणूक हे एक सूत्र घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे. आणि ह्या रस्त्याने जायचं असेल तर मोदींचा कालखंड, मोदींची विचारधारणा ती हिताची नाही. आणि त्यासाठी परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. आणि ते परिवर्तन करायचं असेल उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून शशिकांत शिंदेंची उमेदवारी तुम्हाला सगळ्यांच्या सोबत दिली. त्यांच्या उमेदवारीचं फुलं मतदार केंद्रात गेल्याच्या नंतर त्यांचा तुकारी वाजवणारा माणूस ही खून असेल त्याच्यासोबत वचन दावा व त्या संख्येनं त्यांना देशाचा लोकसभेमध्ये पाठवा. त्या ठिकाणी मी स्वतः आहे, त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण आहेत. आम्ही सगळेजण त्यांच्या समेत राहू, त्यांच्या साथीला साथ देऊ. जे काही प्रश्न ते म्हणतात त्याला आम्ही हातभार लावू आणि शासनाचं नेतृत्व संसदेमध्ये प्रभावीपणे काम करतो ही स्थिती निर्माण करू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुढच्या सभेला जायचं असल्यामुळं अधिक वेळ न घेता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चार तारखेला साताऱ्याची पावसाची सभा महाराष्ट्राच्या आणि देशाची इतिहास घडवली. 4 तारखेला परत एकदा पवार साहेबांची सभा होते. असाच जनसमुदाय येऊ द्या आणि महाविकास आघाडीला साथ द्या. आज या ठिकाणी